नंदुरबार तालुक्यामधील ठाणेपाडा आणि गंगापूर या परिसरामध्ये अवकाळीसह गारपिटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। या परिसरामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। कालच्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला उन्हाळी कांदा अक्षरशः झोपला गेलाय। यासोबतच मका, मिरची आणि इतरही आंबा यासारख्या पिकांना सुद्धा फटका बसलाय। या परिसरामधील अनेक घरांची पडझड झालेली असून या वादळी वाऱ्यामध्ये शेतकरी सुद्धा जखमी झालेत। 2023 मध्ये देखील या परिसरात गारपीट झालेली होती। या नुकसानीचे तरी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी आता मागणी शेतकरी करतात। ठाणेपाडा, गंगापूर परिसरात या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांनी। बुधवारी सायंकाळी नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आणि गंगापूर येथे अवकाळी पावसासोबतच गारपीट झाली होती। या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहेत। यात कांदा पीक असो किंवा मग मका पीक असो किंवा मग अन्य पीक असो यांचे मोठे असे नुकसान झाले आहे। मी सध्या ठाणेपाडा येथील एका शेतात आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय एकंदरीत नुकसान झालं आहे आणि काय म्हणणार तुम्ही? काल 4 ते 5च्या दरम्यानामध्ये संध्याकाळी अचानकच वारा वादळासह ठाणेपाडा आणि गंगापूर शिवारात मोठ्या प्रमाणात गारपीट झालेले, त्यामुळे आमचे ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरातील सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे। म्हणजे कांद्याच्या फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर बाजरी, मका, भुईमूग आणि मिरची आणि तसेच आंब्यांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। म्हणजे हातातोंडाची घास आलेला, हिरावून गेलेलं आहे असं सांगायला काय हरकत नाही। कारण आमची जी आर्थिक आहे त्याच्यावरती आम्ही फक्त कांदा पीक आणि इतर पिकांवरती घेत असतो, परंतु आज 100% या दोघं गावाच्या परिसरात एकही रुपयाचा शेतीमालापासून आम्हाला उत्पन्न भेटणार नाही, एवढं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर पंचनामा करून आम्हाला ती भरपाई द्यावी अशी विनंती करतो। कारण गेल्या 2023 मध्ये जे असंच एक संकट आलेलं होतं, परंतु तेव्हाही पंचनामा शासनाने केलं, परंतु आज तगायत आम्हाला ती भरपाई मिळाली नाही। आता तरी आम्हाला आमच्या शेतीमालाचे पंचनामा करून आम्हाला भरपाई मिळावी अशी विनंती करतो। एवढेच नाही तर आमच्या शेतामध्ये बहुतेक शेतकरी शेतातच राहतात आणि या वाऱ्या वादळामुळे आमच्या काही शेतकऱ्यांच्या घरं उडून गेले आहेत, त्यामुळे काही लोक दुखापत झालेले। आमच्या गावाचा ठाणेपाडा येथील पंडित अंत्या पवार यांनाही सुद्धा दुखापत झालेले, तेही काल दवाखान्यात ॲडमिट होतं। आणि म्हणून या सर्वांची दखल घेऊन शासनाने सर्वांना मदत करावी अशी मी विनंती करतो।